अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, सध्या आपण वामनराज प्रकाशांचे पुस्तकं वाचत आहोत. सध्या आपण परमपूज्य श्री दादा लिखित सद्गुरु स्थायी पुस्तक वाचत आहोत. श्री महाराजांच्या दर्शनाची ओढ. आपल्या सद्गुरूंना ज्या त्यांच्या सद्गुरूंबद्दल इतके अनिवार्य प्रेम असते आहे ते किती जगावेगळे प्रेम असतील, ते किती अद्भुत असतील याचाच मग मी सारखा विचार करत असे. त्यावेळी सांगलीला श्री महाराजांचा एक ॲल्युमिनियमवर छापलेला फोटो मला विकत मिळाला होता. तो आणि परमपूज्य श्री मामांचा फोटो असे दोन फोटो एकाच फ्रेममध्ये घालून मी तो माझ्या खोलीमध्ये फडकावर ठेवले होते. रोज त्यांचे दर्शन, उद्बत्तीचा धूप दाखवणे आणि प्रार्थना असे नियमाने जात असे. काही काळाने का कोण जाणे, पण मला असे अंतःकरणापासून वाटायला लागले की आपल्याला जर श्री महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन झाले असते तर काय बहार झाली असती. परंतु श्री मामांचे दर्शन झाले हे तर मोठे भाग्यच होते. तरीही श्री महाराजांच्या दर्शनाबद्दल अशी उगीच आतून ओढ वाटत होती. एका बाजूने असेही वाटायचे की ते एवढे कर्मकांडात वाढलेले थोरल्या महाराजांचा आदर्श त्यांच्या समोर मला तर पॅन्ट शर्ट सकट परमपूज्य श्री मामांनी खपवून घेतले होते. माझ्याप्रमाणेच सगळ्यांनाही त्यांची कृपा, त्यांचे औदार्य लाभले होते. पण थोरल्या महाराजांबद्दल ऐकले होते की कोणी शेंडी राखली नसेल, धोतर नेसलेली नसेल तर त्याच्याकडे ते बघायचे देखील नाहीत, पाठ फिरून बसायचे. म्हणून त्यावेळी असे उगीच वाटायचे की श्री महाराजही जर त्यांच्यासारखेच करत असतील तर ते कदाचित आपल्याला कायम पाठमोरच दिसतील. आपण तर त्यांच्या कर्मकांडाच्या कुठल्याही नियमात बसू शकत नाही. अंतःकरणात अशी ही भीती अकारणच वाटत असते. सांगलीला जाण्याचा योग. त्याच सुमारास एकदा असे झाले की अजित डोईफोडे नावाचे एक साधक बंधू एका संध्याकाळी माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, मी सांगलीला आमचीच आंबेचुरी घेऊन निघालो आहे, तुम्हीही बरोबर येता का? तेथील गणपती मंदिराचे दर्शन करून आपण रात्री परत येऊ. संध्याकाळी निघायचे आणि रात्रीच परत यायचे असा तो कार्यक्रम असल्यामुळे मी कॉलेजमधून जसा घरी आलो होतो तसाच त्याच अवतारात त्यांच्यावर वेळ निघालो. खिशात 1-2 रुपये असतील तेवढेच आणि अंगावर होता तोच ड्रेस. रात्रीच परतायचे असल्यामुळे सोबत काही घेण्याचे कारण नव्हते. आम्ही सांगलीला आलो. आश्चर्य म्हणजे त्यावेळी परमपूज्य श्री मामा सांगलीतच आलेले होते. श्री गुरु महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या सेवापरिहार निमित्ताने त्यांनी कार्यकर्त्यांसाठी सांगलीलाच एक कार्यक्रम ठेवला होता. तो होता हरिपूर रस्त्यावरील गणपती मंदिरात. सांगलीला पोचल्यावरच आम्हाला कळले की परमपूज्य श्री मामा तेथे आलेले आहेत व असा सोहळा सुरू आहे. म्हणून आम्ही त्वरित त्या मंदिरात त्यांच्या दर्शनाकरता गेलो. तेथे गेल्यावर परमपूज्य श्री मामा मला बघून आनंदाने म्हणाले, अरे ये, आपल्याला आजच रात्री मुंबईला यायचे आहे, तुझे तिकीटही काढून ठेवले आहे, आम्ही तुझी वाटच बघत होतो. मला मोठे आश्चर्य वाटायला लागले. मी दुष्काळात पडून अत्यंत संकोचाने त्यांना म्हटले, पण मामा, यांनी मला कॉलेजमधून आल्या तसेच येथे सोबत आणले आहे. आपण येथे येणार हेही मला माहीत नव्हते. माझ्या अंगावर एवढेच कपडे आहेत. यावर प्रसन्नतेने हसून ते म्हणाले, अरे माझ्याही अंगावर एवढेच कपडे आहेत, तू त्याची काळजी करू नकोस. तुला रे कशाला बेरिंग आणि सामान पाहिजे, काही गरज नाही, तू चल माझ्याबरोबर. श्री सद्गुरूंसोबत रेल्वे प्रवास. मला आठवते त्याच रात्रीच्या महालक्ष्मी एक्सप्रेसचे त्यांच्याजवळ रिझर्वेशन होते. परंतु श्री मामा, मी, आणखी 2 साधक आमच्या बरोबर होते. तो प्रसंग होता एका लग्नाचा. मुंबईला भाई वैद्य नावाचे एक साधक होते. त्यांच्या मुलीचे जयश्रीचे लग्न होते, म्हणून त्या लग्नासाठी मामा निघाले होते. आम्ही रात्री मिरजेला गाडीत बसलो. योगायोगाने परमपूज्य श्री मामा ज्या बर्थवर होते
त्याच्या जगतच्याच वरच्या बर्थवर मी होतो. परमपूज्य श्री मामा नेहमी एका बाजूचाच विशिष्ट बर्थ निवडून घ्यायचे, कारण तेथे बसून साधना करता येत असते. ते दिवस थंडीचे होते. माझ्याजवळ पांघरायला आणि अंतरायलाही काहीच नव्हते. सर्वजण आपापले बिछाने पसरून झोपायला निघाले. मी मात्र तसाच बसून राहिलो. परमपूज्य श्री मामांनी मला विचारले, काय रे, तुला झोप येत नाही काय? त्यावर नाही अजून आली असे मी म्हणालो. ते थांब म्हणाले आणि आपल्या बेडिंग मधून 2 शाली त्याने काढून दिल्या. उशाला घ्यायला एक धोतर दिले आणि म्हणाले, घे हे अंतर पांघर आणि शांतपणे झोप. नंतर ते नेहमीप्रमाणे आपल्या बैठकीला बसले. पहाटे साधारणपणे 3:30ची वेळ असेल. त्यावेळी मी उठून बसतो. माझा बर्थ वरचा होता म्हणून मला बर्थवर नीट बसता येईना. मी खाली बघितले तर परमपूज्य श्री मामा बैठकीत बसलेलेच होते. बाकीची सगळी मंडळी गाढ झोपली होती. ते बसलेले आहेत तर आपणही बैठकीला बसावे म्हणून त्यांचे स्मरण करून त्यांना मनोमन प्रणाम करून मी वरच्या बर्थवरच एका बाजूला सरकून कसा बसा बैठकीला बसलो. बैठक झाल्यानंतर आडवा झालो. डोळे मिटले गेले आणि ध्यानामध्ये नसताना एक अद्भुत दृश्य माझ्या डोळ्यासमोर दिसू लागले. परंतु श्री गुरु महाराजांचे दर्शन. माझ्या समोर एकदम लखलखीत प्रकाश आला आणि माझे डोळे खाडकन उघडले गेले. पुढे ज्या गोष्टी घडल्या त्या प्रत्यक्ष घडलेल्याच आहेत. त्या काही झोपलेल्या स्वप्नातल्या गोष्टी नव्हे. डोळे उघडले गेल्यावर मी बघितले की समोर एक प्रकाशाचा दिव्य पुंज आहे आणि त्या पुंजातून एक गृहस्थ चालत येत आहेत. त्यांची तोरी ठेंगणेपणाकडेच जाणारी शरीरयष्टी होती. परमपूज्य श्री मामांसारखाच पांढरा शुभ्र लांब बायांचा कॉलरचा शर्ट त्यांनी घातला होता आणि ते धोतर नेसलेले होते. त्यांची नजर अत्यंत प्रसन्न आणि चित्ताकर्षक होती. ते जेव्हा जवळ आले तेव्हा मला चटकन कळले की अरे, हे तर आपले गोरडे महाराज आहेत, कारण मी त्यांचा फोटो रोजच बघत होतो. मग चपापून मी एकदम उठून बसलो. त्यांना नमस्कार केला. त्यांचे पाय बर्थवरच होते. अजून काही वरचे छत आजूबाजूचे सगळे त्यांच्या त्या दिव्य आभे हरवूनच गेले होते. त्यांच्या पायावर मी डोके ठेवले आणि त्यांनी माझ्या मस्तकावर उजवा हात ठेवला. त्याबरोबर मला जोरात क्रिया सुरू झाल्या. डोळे परत मिटू लागले. तसाच बसलेला राहिलो आणि त्या स्थितीत किती वेळ गेला ते देवच जाणे. परत जेव्हा भानावर आलो तेव्हा डोळे उघडून बघतो तर श्री महाराज समोरच बसलेले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे डोळे उघडून बघता बघता श्री महाराज अदृश्य झाले आणि त्यांच्या जागी मला मामाच दिसायला लागले. परत श्री महाराज दिसू लागले. असे 3-4 वेळ झाले. मग श्री महाराज हसून म्हणाले, अरे, आम्ही व ते एकच आहोत. त्यांचे दर्शन घे, हे आमचेच दर्शन आहे. आम्ही आणि श्रीपादराव अभिन्न आहोत. तोपर्यंत मला परमपूज्य श्री महाराज परमपूज्य श्री मामांना श्रीपादराव म्हणत असत हेही माहीत नव्हते. असे म्हणून परमपूज्य श्री महाराज अदृश्य झाले. ते अदृश्य होता होता परत माझे डोळे मिटले गेले. पुन्हा बैठक सुरू झाली. त्या डोळे मिटलेल्या स्थितीतच किती वाजले असावेत म्हणून घड्याळ बघण्याची इच्छा झाली. आश्चर्य म्हणजे त्याच वेळी डोळ्यासमोर घड्याळात 4:44 झालेले दिसले. परत डोळे उघडले तेव्हा सगळे पूर्ववत झालेले होते. परमपूज्य श्री मामा खाली बैठकीला बसलेलेच होते. बाकीचे सगळे झोपलेले होते. मंगटी खाली बैठकीला बसलेलेच होते. बाकीचे सगळे झोपलेले होते. मंगटी घड्याळात बघितले तर 4:15 वाजायला आले होते. अंतरीचे जाणणारे सद्गुरू मामा बैठकीतून उठल्यानंतर त्यांना हे सांगावे म्हणून मी खाली उतरलो. वरच्या बर्थवरून उतरून मामांच्या बर्थ समोर आलो. खिशातला रुमाल खाली अंथरला आणि तेथे बसून राहिलो. यांची साधना झाली की हे डोळे उघडतील आणि आपण त्यांना काय घडले ते सविस्तर सांगू असा विचार करून त्यांना नमस्कार केला व मी तेथेच गुपचूप बसलो. परमपूज्य श्री मामांचे डोळे मिटलेलेच होते आणि त्या अवस्थेतच काही वेळाने ते म्हणाले की श्री गुरु महाराजांनीच
तुला सांगितले ना की ते आणि आम्ही एकच आहोत. बरे झाले, तुझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली. तुझे भाग्य चांगले आहे. पण हे तू कुठे सांगत फिरू नकोस. त्याची आवर्जून असे सांगण्याची नेहमीची पद्धत होती. त्यांना असे जर कोणी आपले अनुभव सांगायला गेले तर त्यांना ते स्पष्टच सांगत की आपले अनुभव आपल्या आतच ठेव, उगाच कुठे बोंबलत ठेवू नकोस. कोणीही त्यांची प्रसिद्धी केलेली त्यांना कधीच आवडत नसे. आपण आपल्या मुखाने तर ते कधीच काही सांगत नसत. त्यांचा अधिकार एवढा मोठा की ते साक्षात सद्गुरू स्वरूपच झाले होते. त्यांच्या सद्गुरूंनीच प्रत्यक्ष सांगावे की त्यांच्यावर आणि माझ्यात काहीच भेद नाही. एवढे भाग्य त्यांनी मिळाले होते ज्यांच्या पलीकडे मिळवायचे असे काहीच शिल्लक नसते. असेच त्यांनी सहज मिळवलेले होते. पण असे असूनही त्यांच्या अंतःकरणाला कोठेही कीर्तीचा, मोहाचा, मोठेपणाचा एवढेच नव्हे तर स्वतःच्या वेगळेपणाचाही अनुमात स्पर्श झालेला नव्हता. रोज श्रीखंडाचा योग. त्यानंतर एक गमतीशीर गोष्ट घडली. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला पोहोचलो. पोहोचण्याच्या पूर्वी थोड्या वेळ अगोदर गाडीचा परमपूज्य मामांनी मला विचारले की तुला काय आवडते. त्यांच्या त्या म्हणण्याचा रोग नीट न कळल्याने मी म्हणालो, म्हणजे कशातले. त्यांनी परत विचारले, तुला जेवणातले काय आवडते. मला मोठाच प्रश्न पडला, कारण लहानपणी जी काही विशिष्ट आवड निवड होती ती एव्हाना घराबाहेर राहून पूर्णपणे